विधान परिषदेची निवडणूक आणि राजकीय घमासान हे जणू काही या राज्यामधलं राजकीय चित्र बनले। 2022 साली विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्यानंतर राज्याचा अवघड राजकीय परीघ बदलून गेला आणि पुन्हा एकदा 2026 मध्ये विधान परिषदेची निवडणूक होताना तसंच काहीसं घडतंय। झाले असं की विधान परिषदेची निवडणूक राज्यामध्ये एकूण 9 जागांसाठी घोषित झालेली आहे। 10व्या जागी पोटनिवडणूक होणार आहे। या 9 जागांपैकी एक जागा ही महाविकास आघाडीला त्यांच्याकडच्या असलेल्या आमदारांचा विचार केला तर मिळू शकते। गेल्या अनेक दिवसांपासून सगळ्यांना माहित होतं, प्रश्न एवढाच होता महाविकास आघाडीमधल्या कुठल्या पक्षाला ती जागा मिळणार। राज्यसभेला ती जागा मिळाली होती शरद पवार यांच्या पक्षाला, त्यामुळे काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यावेळेस आघाडीसाठी आपल्याला तिथे मिळावी उमेदवारी यासाठी प्रयत्नशील होते। हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष त्यासाठी उद्धव ठाकरेंच्या घरी सुद्धा जाऊन आले आणि उद्धव ठाकरेंनीच ही उमेदवारी घ्यावी अशी महाविकास आघाडीची या संदर्भातली मागणी होती। शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंनी याबाबत काहीही म्हटलं नाही आणि अगदी शेवटच्या क्षणाला फॉर्म भरण्यासाठी काही तास शिल्लक असताना उद्धव ठाकरे यांनी आपला उमेदवार हा अंबादास दानवे असतील असं घोषित करून टाकलं आणि त्यानंतर मात्र काँग्रेसची पंचायत झालेली आहे। कारण काँग्रेसला आता या निवडणुकीमध्ये उमेदवार उतरवला नाही तर आपल्या पक्षातली नाराजी सहन करावी लागते आणि उमेदवार उतरवला तर तो निवडून येण्याची शक्यता कमी। बरं, शिवाय काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी 2 उमेदवार दिले म्हणून आणखीन एक उमेदवार जर भाजपने दिला तर महाविकास आघाडीची परिस्थिती आणखीन गंभीर होऊ शकते। त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावर काँग्रेस काय भूमिका घेत आहे यावरून महाविकास आघाडी आहे तशी संघ राहणार की तिच्यामध्ये फूट पडणार असा सवाल निर्माण होते। या सगळ्या संदर्भात बोलायचंय, पण त्या अगोदर नेमक्या निवडणुकीच्या निमित्तानं काय काय घडलंय, कुणी कुणी किती उमेदवार दिलेले आहेत याचा सविस्तर आढावा घेणारा हा रिपोर्ट बघूयात। विधान परिषदेच्या निवडणुकीचा फॉर्म भरायला शेवटचे काही तास उरले आणि महाविकास आघाडीमध्ये गोंधळाचं वातावरण आहे। या निवडणुकात महाविकास आघाडीकडे फक्त एक उमेदवार निवडून आणण्या इतकंच संख्याबळ आहे आणि ठाकरे गटानं थेट उमेदवार जाहीर करून टाकलाय। ठाकरे गटानं विधान परिषदेसाठी अंबादास दानवेंना उमेदवारी घोषित केली। मला आता दुपारी तासाभरापूर्वी ही बातमी कळालेली आहे आणि मला असं वाटतं मी उद्धवजी ठाकरे साहेब आणि शिवसेना पक्षाचं मनपूर्वक आभार मानतो, सगळ्या नेत्यांचं पण। आता यावरून काँग्रेस खवळणार हे तर उघड होतं। झालंही तसंच, काँग्रेस स्वतःचा उमेदवार देऊ शकते असं भाई जगताप यांनी म्हटलं। काँग्रेस पक्ष कदाचित आपली उमेदवारी याच्यामध्ये दाखल करेल। ठाकरेंनी आमच्याशी चर्चा न करताच उमेदवार जाहीर केला अशी कबुलीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली। उद्धव साहेबांच्या संदर्भात सुद्धा महाविकास आघाडीचं एकमत होतं, पण नवं नाव कोणतं आलं असेल आणि त्या संदर्भात कुठली चर्चा झाली नसेल, चर्चा न करता पुढे गेलं असेल तर ते आम्हालाही योग्य वाटत नाही। आता इतकं सगळं झाल्यावर ठाकरे गटालाही सारवासारव करावीच लागली। काही कम्युनिकेशन गॅप असेल, काही मनात शंका असतील तर याबाबत वरिष्ठ पातळीवरती उद्या आज चर्चा होईल आणि मला वाटत नाही की याच्या बाबतीमध्ये फार काही कुठला मोठा तिढा आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर आम्ही पाठिंबा देऊ असं काँग्रेसनं आधीच जाहीर केलं होतं। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव ठाकरेंची भेटही घेतली होती, पण अगदी शेवटच्या दिवसापर्यंत ठाकरेंनी उमेदवार कोण असणार हे स्पष्ट केलं नाही। ठाकरेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी यांच्याकडे एक उमेदवार निवडून आणण्या इतके आमदार आहेत, पण काँग्रेसनंही उमेदवार दिला आणि मग भाजपनंही आणखी एक उमेदवार दिला तर मात्र या निवडणुकीत मतांची फोडाफोडी होणार आणि त्यात महाविकास आघाडीचा एक उमेदवार तरी टिकणार का हा सवाल असेल। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते समीर बाकरे। समीरजी नमस्कार। नमस्कार कविताजी। ठाकरे गटाचे प्रवक्ते अखिल चित्रे आपल्या सोबत आहेत। अखिलजी नमस्कार। 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 शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आहेत। अरुणजी नमस्कार। नमस्कार। आणि काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके आपल्या सोबत आहेत। कपिलजी नमस्कार। 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 बरं कपिलजी, आता सांगा काय झालं? अंबादास दानवेंना उमेदवारी देणार हे माहित होतं की तुम्हाला सांगितलं होतं उद्धव ठाकरेंनाच देणार आणि मग शेवटच्या क्षणी कळलं की अंबादास दानवेंना तुमचाही पाठिंबा आहे? काय झाले? मुळात महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र होतो, कायम एकमेकांचा सन्मान आम्ही राखत होतो। सभेच्या निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई आमच्या प्रांताध्यक्षांकडे आल्या, आदरणीय प्रांताध्यक्षांना भेटल्या आणि पवार साहेबांना राज्यसभेवर जाऊ द्यायची विनंती केली। त्यावेळी एकत्रितपणे सर्वांनी निर्णय घेतला, तो आम्हाला मान्य होता।
त्यानंतर राज्यात चर्चा सुरू झाल्या की विधान परिषदेची एकच जागा आता महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमिळून मिळू शकते संख्याबळाच्या नुसार. आणि मग त्यावेळी निर्णय असा चर्चा सुरू असताना आमच्या नेत्यांनी समजदारीनं अनेक ठिकाणी वक्तव्य केलं, कुठे ऑन द रेकॉर्ड केलं, कुठे ऑफ द रेकॉर्ड केलं असेल की आदरणीय उद्धव ठाकरे साहेब जर हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील तर काँग्रेस पक्ष त्यांना मदत करेल, कारण उद्धव ठाकरे साहेब राज्यातील मोठे नेते आहेत, राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, महाविकास आघाडीचं नेतृत्व सुद्धा त्यांनी एकेकाळी केलेलं आहे. परंतु आज आदित्य ठाकरे साहेबांनी ज्या पद्धतीने अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा केली आणि संजय राऊतांनी सुद्धा आपल्या ट्विटमध्ये असा उल्लेख केला की अंबादास दानवे हे शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, अशा वेळी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आजच आमचे नेते सन्मान्य वडेट्टीवार साहेब यांनी, तुम्ही पाहिलं असेल, सांगितलं की या संदर्भाची चर्चा कुठेही झाली नाही. ठीक आहे, उद्धव ठाकरे साहेब असतील तर आम्ही चर्चा न करता सुद्धा सोबत राहिलो असतो, परंतु महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरं जात असताना उमेदवारावरती चर्चा व्हायला पाहिजे, सगळ्या पक्षांना विश्वासात घेतलं गेलं पाहिजे. ज्या पद्धतीने राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी चर्चा झाली त्याच पद्धतीने यावेळी सुद्धा व्हायला पाहिजे होती. आमची ही भूमिका आहे. आणि काँग्रेस पक्षानं सुद्धा जर त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला वाटत असेल की आम्ही ही निवडणूक स्वतःच्या बळावर लढू शकतो, महाविकास आघाडी राहिली काय नाही राहिली काय, तर मग काँग्रेस पक्ष सुद्धा ही निवडणूक लढवू शकते, अशा पद्धतीचं प्रतिपादन आमचे प्रांताध्यक्ष माननीय सपकाळ साहेबांनी केलेलं आहे. ते आज दिल्लीत आहेत, मुंबईत आलेले आहेत, दिल्लीतून चर्चा झाली आणि निश्चितच उद्या सकाळपर्यंत आम्ही सुद्धा या निवडणुकीत उमेदवार देऊ. बर, तुम्ही उमेदवार देणार आहात, पण नाही दिला तर तुमचा पाठिंबा असणार आहे का ठाकरेंना? नाही, बघू, चर्चा करू ना. महाविकास आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यावरती चर्चा करू. पण सध्या जी काही आमची नाराजी आहे ती आम्ही व्यक्त केली. बर, काही बोलणं झालं का मग उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी? नाही, अद्यापपर्यंत झालं नाही. आमचे वरिष्ठ नेते आज मुंबईत बसतायत, प्रांताध्यक्ष आता संध्याकाळच्या वेळेला दिल्लीतून परत आलेत, ते एकत्रितपणे निर्णय घेतील. परंतु उद्धव ठाकरे साहेबांसाठी आम्ही बिनशर्त तयार होतो, परंतु दुसरा उमेदवार देत असताना त्यांनी सुद्धा विश्वासात घेणं गरजेचं होतं. ते कुठेही घेतलं नसल्याचं आमचे नेते वडेट्टीवार साहेबांनी दुपारीच माध्यमांना सांगितलं. बर, अखिल चित्रे जी, ऐसा धोखा क्यों? सगळ्यात आधी तर हा धोका नाहीये. बर, ठीक आहे, आपण जरा मिसलिडिंग स्टेटमेंट होईल म्हणून मी पहिले आता ते म्हणतात आम्हाला सांगितलं नाही, चर्चा केली नाही, आम्हाला माहित नाही, राज्यसभेला चर्चा झाली आता झाली नाही, मग आता ते धोका नाही तर काय म्हणायचं याला? काय आहे ना, प्रत्येक गोष्ट हे माध्यमांसमोर आलीच पाहिजे असं कुठलं नियम नाहीये. आता कपिल डोके साहेब जे त्यांच्याकडे माहिती आहे त्या आधारे बोलतायत, मी आता जे बोलणार ते मी माझ्याकडे जी माहिती आहे त्या आधारे बोलणार. याचा अर्थ हे नाहीये की ते खोटं बोलतायत का मी खोटं बोलतोय. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, जेव्हा आपण वारंवार म्हणताना की काँग्रेस पक्ष असं म्हणतोय, काँग्रेस पक्ष असं म्हणतोय, तर आज आहे ना माणिकराव ठाकरे साहेबांनी पण एक वक्तव्य केलेलं आहे. आपण जर ते नीट पाहिलं नसेल तर व्ह्युअर्सना पण दाखवा, तुम्ही पण पाहून घ्या. त्यांनी असं सांगितलं की प्रांताध्यक्षांशी बोलणं झालं असतं तर बरं झालं असतं, पण त्यांचं उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाच्या नेत्यांची किंवा उद्धव ठाकरे साहेबांचं थेट पक्षश्रेष्ठींची काही आमच्या बोलणं झालं असेल, हायकमांडची बोलणं झालं असेल तर त्याबद्दल आमच्याकडे माहिती नाही. आता ही माहिती काय आपल्याला इकडे आहे का की बोलणं झालंय नाही झालंय? राहिला प्रश्न, अजून घोडा मैदान खूप लांब आहे, अजून फॉर्म भरायला कोण गेलेलं नाहीये, नाव जाहीर झालंय. फक्त काही वक्तव्य टीव्ही चॅनलच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या मार्फत आले, पण तिथे पण त्यांनी असं सांगितलं की कदाचित आम्ही उमेदवार देऊ. पण ज्या प्रकारे न्यूज चॅनलवरती बातम्या सुरू झाल्या जसं काय खरोखरच काँग्रेस फॉर्म भरायला चाललेली. आपण जरा थांबा, आमच्यामध्ये वितुष्ट आणण्याचा प्रयत्न हे सत्ताधारी करतायत, त्याचा भाग मीडिया चॅनलनी होऊ नये. अरे तुम्ही सत्ताधाऱ्यांना दोष द्या, आम्हाला का दोष देताय? असं आहे की तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या माहितीच्या आधारे बोलणार, काँग्रेस त्यांच्याकडे असणाऱ्या माहितीच्या आधारे बोलणार आणि आम्ही तुम्ही जे आम्हाला माहिती देणार त्याच्या आधारे बोलणार की नाही. त्यामुळे तुम्ही आम्हाला जी माहिती दिली त्याच्यानुसार एवढंच दिसतंय की काँग्रेस तयारीमध्ये आहे, त्याच्यानुसार एवढंच दिसतंय की तुम्ही त्यांना सांगितलं नाही, त्याच्यानुसार एवढंच दिसतंय की त्यांना अपेक्षा होती उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीची, ते तर काही झालेलं नाही. उमेदवार बदलला ते त्यांना कळलं नाहीये आणि म्हणून ते नाराज आहेत. आता उद्धव ठाकरे साहेबांनी काँग्रेसमध्ये कोणाशी बोलणं गेलेलं आहे हे प्रत्येकाला सांगणं गरजेचं आहे का, प्रत्येक लेवलला? बर,
म्हणजे उद्धव ठाकरेंनी प्रदेशाध्यक्षांबरोबर घरी जी काही चर्चा केली त्याचे काही डिटेल्स आपल्याकडे नाहीयेत, पण विधान परिषदेच्या जागेसंदर्भातली चर्चा ही त्याच्याही वरिष्ठ पातळीवर झालेली असावी असं तुमचं म्हणणं आहे. ओके, समीर बाकरेजी, असं काँग्रेसच्या नेत्यांचंच म्हणणं आहे. असं काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे का कपिल डोकेजी मी तुमचं तुम्हाला म्हणणं? नाव घेऊन सांगितलं मी. नाही, आमच्या सगळे जे जबाबदार नेते महाराष्ट्रातले आहेत, माननीय प्रांताध्यक्ष साहेब असतील, आमचे CLP लीडर माननीय वडेट्टीवार साहेब असतील आणि आमचे मुख्य प्रवक्ते अतुलजी लोंढे असतील, या तिघांनी सुद्धा दुपारी आपली भूमिका जाहीर करताना सांगितलं की काँग्रेस पक्षाच्या कुणासोबतही अद्यापपर्यंत चर्चा झालेली नाही. ज्या पद्धतीनं अखिलजी म्हणतात की आमचा अंतर्गत प्रश्न आहे, ठीक आहे, आम्ही अंतर्गत सोडू, आमच्यातल्या नाराज्या व्यक्त करण्याचा सुद्धा अधिकार आहे. ज्या पद्धतीनं हे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी हे पक्ष आहेत, हे एकमेकांचे कपडे फाडतात, तसं तर काही आम्ही निश्चितच करणार नाही. आम्ही आमची नाराजी सुद्धा सुसंस्कृतपणे व्यक्त करू, आमच्यातले वाद सुद्धा समन्वयानं मिटवू. आणि कविताजी, 9:39 झाले आहेत. मी सुरुवातीला सुद्धा सांगितलं होतं की मला एका कार्यक्रमाला जायचं असल्या कारणानं मी 9:40 हे सोडेल, त्यामुळे हीच माझी लास्ट बाईट समजून आपण कन्क्लूड करूया. बरं, असं नको व्हायला की तिकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षानं असं म्हणावं की तुम्ही आधीच मैदान सोडलं म्हणून. मी त्याला जबाबदार नाही तसं काही ते म्हटले. त्यामुळे सगळ्यांना सांगतोय, कुणीही असं समजू नका. मी ज्या एक्सेप्शनल केसमध्ये आलो ते कविताजींना आणि त्यांच्या टीमला माहिती आहे. धन्यवाद. 9:40 मी सोडणार आहे, त्यामुळे मैदान वगैरे सोडत नाही. आमची समन्वयानं हा वाद मिटवू. आमची उद्धव साहेबांच्या शिवसेनेवरती नाराजी आहे, तो महाविकास आघाडीचा अंतर्गत भाग आहे, की आम्ही समन्वयानं मिटवू किंवा आम्ही आपसात समन्वयानंच लढू, परंतु आम्ही महायुतीच्या लोकांसारखे एकमेकांचे कपडे फाडणार नाही, एवढं मात्र निश्चित. बरं, समीर बाकरेजींना आणि अरुण सावंतजींना तुम्ही आधीच उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे, समीर बाकरेजी, आता काँग्रेसनं जर समजा उद्या उमेदवार उतरवलाच तर भाजपची काय भूमिका असणार? भाजप आपल्या आहे तेवढेच उमेदवार ठेवणार की भाजप सुद्धा ऍडिशनल उमेदवार देणार? बघा कविताजी, पहिले तर ही महाविकास आघाडी नाही, महाविनोदी आघाडी आहे. पहिले काय करतात, हे आपापसात लढतात आणि अंतर्गत पार्टीमध्ये सुद्धा लढतात. आज काँग्रेसने चंद्रपूरमध्ये एक साधा महापौर बसवू शकले नाही. इकडे जेव्हा राज्यसभेची निवडणूक होती, जेव्हा आदित्य ठाकरेंची इच्छा होती की प्रियंका चतुर्वेदींना त्याची उमेदवारी द्यावी, तर संजय राऊत मध्ये आले आणि शरद पवारांना उमेदवारी दिली. आता सुद्धा उद्धव ठाकरे साहेबांची इच्छा होती लढायची, पण ते संजय राऊत शरद पवार साहेबांसाठी काम करतात आहे. तर ही महाविनोदी आघाडी आहे आणि मला सांगा 9 जागांपैकी यांना फक्त 1 जागा आहे. त्या 1 जागेत हे भांडत सुटले. आणि अखिल चित्रेजींना मी सांगू इच्छितो की 3 वाजता संजय राऊतनी ट्विट केलेला आहे. संजय राऊतजींनी ट्विट केला की अंबादास दानवे आमचे उमेदवार आहे आणि ते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहे. अखिलजी, तुम्ही त्यांचा ट्विट बघू शकता. त्याच्यानंतर 5 वाजता हर्षवर्धन सपकाळजी म्हणाले की आम्ही विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवणार आहे. म्हणजे उद्धव ठाकरेजींची जी चर्चा झाली हर्षवर्धन सपकाळजींची, त्यांचं महत्व नाही आहे. ते दिल्लीत बोलतात, म्हणजे काँग्रेसचे जे राज्याचे नेते त्यांना काहीच महत्व नाही आहे. आणि दुसरे यांचे अनिल परब म्हणतात कम्युनिकेशन गॅप आहे. म्हणजे कम्युनिकेशन गॅप या गोष्टीचा अर्थ काय आहे? म्हणजे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून ते डिक्लेअर करतात आणि एक सुद्धा काँग्रेसचा नेता, तो विजय वडेट्टीवारजी असो किंवा जगतापजी असो किंवा स्वतः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष असो, ते ऑफिशियल ट्विट करून सांगतात की आम्ही काँग्रेसचा उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. तर ही महाविनोदी आघाडी झालेली आहे. यांना काही समजत नाहीये. जर एका जागेसाठी एकत्र नाही येऊ शकत तर जनतेचे प्रश्न काय घेऊन जाणार आहे आणि काय मेसेज देतात आहे की म्हणजे यांच्यासाठी सत्ता ही महत्वाची आहे, तत्व किंवा काहीच महत्वाचं नाही. हे फक्त सत्तेसाठी एकत्र आले होते 2019 मध्ये आणि ते जनतेसमोर उघड झालं. आणि कविताजी, तुम्हाला अजून एक मुद्दा सांगतो, विधानसभा निवडणुकाच्या वेळेला पण उद्धवजींनी आपले उमेदवार पहिलेच डिक्लेअर केले होते. नंतर काँग्रेस आणि त्यांना कॉम्प्रोमाइज करावं लागलं होतं, राष्ट्रवादी शरद पवारांची पार्टी. तर ही महाविनोदी आघाडी जी आहे यांच्या ना समन्वय आहे आणि यांच्यात आपापसात समन्वय नाही. संजय राऊत उभाटामध्ये राहून ते शरद पवारांचे प्रवक्ते आहे. कधी ते काँग्रेसचे प्रवक्ते असतात, कधी शरद पवारांचे असतात. तर आज असं झालंय, संजय राऊतनी यांची पार्टीमध्ये उभी फूट फाडली आहे. आज महाविकास आघाडी म्हणजे प्रत्येक वेळेला एक सीटसाठी भांडतात. म्हणजे काय यांचं प्रिन्सिपल्स आहे? समीर बाकरेजी, फक्त एवढंच आहे की त्या चंद्रपूरनं तुम्ही सुरुवात केलीत, पण त्या चंद्रपूरमध्ये तुमची सत्ता आणताना तुम्ही कुणाचे घेतले तो 6 नगरसेवक, ते विसरलात का? वरती त्यांचे घेऊन त्यांनाच आणखीन सांगता का अखिल चित्रेंना? काँग्रेसचं असं झालंय, तेली गेलं तुपी गेलं आणि हाती दुपटणं आलं असं झालेलं आहे. त्यांना समजतच नाही काँग्रेस पार्टी. हर्षवर्धन सपकाळजी काही बोलतात, विजय वडेट्टीवारजी काही बोलतात, त्यांच्या पार्टीमध्ये समन्वय नाही. इकडे संजय राऊत काही बोलतात, इकडे बरं आहे ना, पण तुम्हाला
आम्हाला फायदा झाला तर काय आम्ही तर म्हटलं नव्हतं ना काँग्रेसच्या 2 लोक लीडर्सला आपापसात भांडायला, ते स्वतः भांडले. त्याच्यानंतर उभाटाने जर आम्हाला समर्थन केलं तर आम्ही तिथे आमचा महापौर बसवलेला. तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं समीरजी. बघा कविताजी, यांचे जे काँग्रेसने जर उमेदवार उतरवला तर त्याच्या संदर्भात भारतीय जनता पार्टीचं शीर्ष नेतृत्व तो निर्णय घेईल. आज म्हणजे अजून आमचं काही ठरलं अजून त्याच्याबाबतचा निर्णय झालेला नाही. अरुण सावंतजी, ठाकरे मैदानात नाहीयेत म्हणजे तुम्हाला बरं आहे ना, ही चांगली बातमी आहे तुमच्यासाठी. कविताजी पहा, कोण मैदानात आहे आणि कोण नाही या गोष्टीला आम्ही महत्व देत नाही. उद्धव ठाकरे जीच काय, त्यांच्यासारखे आणखीन 10 उद्धवजी जरी आले तरी आम्ही रणांगणामध्ये लढाई करायला नेहमीच तयार असतो. आम्ही कोणाला घाबरणारे नाही. महत्वाचं काय आहे तर आज आदित्य ठाकरे सारख्या एका युवकाने हे जाहीर करून टाकलं की अंबादास दानवे हे आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. म्हणजे आदित्य ठाकरे हे आता महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांचे मुख्य नेते झालेले आहेत. बाकीच्या इतर कोणाला काही किंमत नाही, हे सिद्ध झालं. दुसरी गोष्ट, या तिन्ही पक्षांमध्ये आपापसामध्ये अंतर्गत एवढे वाद आता आहेत आणि आता सुरू होतील. पहा, 2 दिवसानंतर जर आपण पाहाल तर 2 दिवसानंतर या महाविकास आघाडीमध्ये फूट पडलेली आपणास दिसून येईल. आताच एका पक्षाचे एक तरुण आपले प्रवक्ते काय सांगत होते, 2-3 वेळा त्यांनी उल्लेख केला की महायुती जी काही आहे, भाजपा, शिवसेना, आणखी अजित पवारजी, या सुनेत्राजी यांची, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आपापसामध्ये कपडे फाडण्याची स्पर्धा नेहमी सुरू असते. अहो, एक वेळ कपडे फाडणं एक वेळ परवडेल, परंतु काँग्रेस आणखी उभाटा शिवसेनेमध्ये एकमेकाचे कपडे फेडण्याची स्पर्धा सुरू असते. त्याच्याबद्दल काय, फाडणं परवडलं परंतु फेडणं कदापि योग्य नाही. आपण एकमेकाचे कपडे उतरवित असता रोज, आणि आता तर आजपासून ते सुरू झालेलं आहे. तर खरं काय, महाराष्ट्राच्या जनतेला आता हे कळून चुकलेलं आहे की या एका जागेसाठी आता हे तीनही पक्ष कसे भांडतील आणि कसे फुटतील हे काही दिवसात दिसून येणार आहे. तेव्हा आपापसात तुम्ही एकमेकाचे आता पाय खेचण्याची स्पर्धा रंगणार आहे, ती पाहण्यात या महाराष्ट्राच्या जनतेला आता मजा येईल. बर, अखिलजी, यातल्या सगळ्या मुद्द्यांची उत्तरं तुम्ही द्यालच, फक्त त्यातला माझा प्रश्न विचारून घेते. 20 आमदार तुमचे आहेत, 10 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आहेत आणि 16 आमदार काँग्रेसचे आहेत. आता ही जर परिस्थिती असेल आणि काँग्रेस म्हणत असेल की आम्ही आमचा उमेदवार दुसरा देऊ शकतो, तर तुमच्याकडे राहतात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं संपूर्ण पाठिंबा दिला तर 30 राहतात, 29 तुम्हाला हवे. म्हणजे ही निवडणूक तुमच्यासाठी कठीण नाही का होणार, कारण हे गुप्त मतदान आहे? वेगळे कोणतं तरी म्हणजे फक्त शरद पवार गटाची मतं घेऊन किंवा अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचं राजकारण हे आम्ही मित्र पक्ष महाविकास आघाडीचे करणार नाही. जे काय होणार ते एक मनाने एक दिलानी होणार हे, आणि आपण हे आता पाहू. काय आहे, काही मिसकम्युनिकेशन झालं असेल तर ते सोडवण्याचा प्रयत्न, जरी मी आता आपल्याशी आपल्या माध्यमात चॅनलवर बोलत असू तरी तिकडे नेतृत्व आपसात बोलत असेल हे आपल्याला माहित नाही. कारण प्रत्येक गोष्ट ही काय सगळ्यांसमोर येत नाही, जग जाहीर होत नाही. पण मी तुम्हाला एक आश्वासन देतो, अखिलजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? मला वाटतं अखिलजी यांची काहीतरी इंटरनेटचा प्रॉब्लेम झालेला आहे. थोड्या वेळाने आपण त्यांच्याशी परत संपर्क साधण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत समीर बाकरेजी हे सांगा मला की संख्याबळाचा जर विचार केला आणि जर तुम्हाला अतिरिक्त उमेदवार द्यायचा असेल तर महाविकास आघाडीची मतं फोडल्याशिवाय तुम्हाला तुमचा अतिरिक्त उमेदवार निवडून आणता येणार नाहीये. ही परिस्थिती असताना या निवडणुकीमध्ये हे सगळं करायचंच आहे का, की भाजप एक पाऊल मागे राहणार? बघा कविताजी, कालच आम्ही आमची अधिकृत उमेदवारांची यादी डिक्लेअर केली होती. त्याच्यात तुम्हाला एक ऍडिशनल उमेदवार दिसला का? आता ही जी परिस्थिती येते आहे त्याच्यावर आमचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. आणि आज कसं आहे की आज जे ठाकरे गट आहे किंवा जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आहे किंवा काँग्रेस पार्टी आहे, यांचे सगळे आमदार यांच्या नेतृत्वाशी नाराज आहे. कारण यांच्यात आपापसात एकोपा नाही आहे आणि आज जनतेचे प्रश्न उचलण्याशिवाय हे आपापसात भांडून राहिले. तर आज आमदारांना पुढे कसे निवडून येऊ याच्यावर सुद्धा डाऊट आलेला आहे. तर त्यांनी जर उद्या वोटिंग केलं कोणत्या नवीन उमेदवाराला तर मला आश्चर्य वाटणार नाही. आणि हे आपली महाविकास आघाडी किंवा महाविनोदी आघाडी एकत्र ठेवू शकत नाही. आपापले पार्टीचे जे म्हणजे यांचे आमदार आहेत त्यांना एकत्र ठेवू शकत नाही. कारण यांच्या नेतृत्वात लोकांना विश्वास राहिलेला नाही आहे आणि आमदारांना पण विश्वास नाही राहिला. उद्धव ठाकरेंची जे
भरपूर आमदार शिंदे साहेबांच्या टचमध्ये आहेत, काँग्रेस पार्टीचे बरेचसे आमदार म्हणजे आमच्या टचमध्ये आहेत. तर असे नाराज आमदार त्यांच्या पक्षात आहे, कारण काही दिशा नाही आहे, काही राजकारणाची दिशा त्यांना समजत नाही, यांची लिडरशिप कन्फ्युज आहे. काय म्हणजे काय ओके, ठीक आहे. अखिल चित्रेजी पुन्हा आपल्या सोबत आहेत. अखिल चित्रेंना मगाशी जो मुद्दा मांडायचा होता तो मांडता आला नव्हता टेक्निकल डिफिकल्टीजमुळे. अखिल चित्रेजी बोला. महाविकास आघाडी हे एकत्रच या निवडणुकीला सामोरं जाणार. कोणत्याही प्रकारे सत्ताधाऱ्यांना फायदा होईल अशा प्रकारे आमच्या तिन्ही पक्षाचे नेतृत्व हे वागणार नाही, हे आपल्याला निश्चितपणे इथे सांगतो. राहिला प्रश्न की आता मी जे काय ऐकलं, कोणत्याही प्रकारचं लिडरशिप मध्ये कन्फ्युजन नाही. जर या लिडरशिप मध्ये कन्फ्युजन असलं असतं ना, तर आज इतक्या परिस्थितीत सगळीकडे गल्लीपासून दिल्लीत सत्तेत आल्यानंतर पण त्यांना हाव काय आहे, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कसं फोडायचं आणि कुठे कुठे फोडायचं. तर त्यांना भीती आहे ना, ही फक्त त्या एका माणसाची आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि ही भीती ते वारंवार बोलून आणि दाखवतात. राहिला प्रश्न की जेव्हा 2019ला उद्धव बाळासाहेब ठाकरेंना अशी परिस्थिती निर्माण झाली होती की तेव्हा त्यांना मुख्यमंत्री व्हायला लागलं, तेव्हा हेच सगळी लोक ते आमच्यात नाहीयेत. त्यांना देखील कळलं असेल की दोन्ही पक्षाचे जे मित्र पक्ष आहेत ना महाविकास आघाडीचे, त्यांचं मत आहे की जर उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील तर बिनविरोध होईल, जर उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील शिवसेनेनं नेतृत्व करायला तर आम्हाला मान्य आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरेंना तेव्हा देखील शिवसैनिकालाच मुख्यमंत्री करायचं होतं आणि आजही उद्धव बाळासाहेब ठाकरेंना एका सामान्य शिवसैनिकाला MLC द्यायचं होतं आणि ते त्यांनी तशा प्रकारे नाव घोषित केलेलं आहे. आणि महाविकास आघाडीचे जे आमचे मित्र पक्ष आहेत त्यांना तशा प्रकारचं कम्युनिकेशन जर झालं नसेल तर तशा प्रकारचं कम्युनिकेशन हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे हे केलं जाईल आणि ते कम्युनिकेशन एरर हे मिटवलं जाईल आणि आपल्याला दिसेल की आम्ही एक दिलानी एक मनानी या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढू आणि जिंकू देखील. आणि आम्ही आहे ना कपडे फाडण्याचे एवढ्या म्हणजे काय म्हणे इतकं आदराने सांगतायत की असं चालतं. अहो मंत्र्यांना मारण्यात आलं तिकडे साताऱ्यात, मंत्र्यात तुडवलं पोलिसांनी. मीरा भाईंदर मध्ये आमदार आणि मंत्री हे आपसात कशा प्रकारे भांडतायत, एकाला मदारी सांगतायत, दुसरा बोलतो मी ड्रायव्हर ठेवीन. अशा प्रकारची संस्कृती महाराष्ट्रात कधीच नव्हती. अशा प्रकारची गलिच्छ संस्कृतीची सत्तेत आहे त्यांनी आणलेली आहे. म्हणून यांनी तर अशा प्रकारचे कोणते भाष्य करू नये, कारण आमच्यात आणि काँग्रेसमध्ये अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचे वाद नाही आणि होणारही नाही. पण अखिलजी माझ्या मूळ प्रश्नाचं उत्तर नाही दिलं ना तुम्ही. काँग्रेसच्या 16 मतांची साथ नाही मिळाली तर ही निवडणूक तुम्हाला जड नाही का जाणार? 100% सगळ्यांची साथ मिळणार. मित्र पक्ष एक मनानी एक दिलानी लढणार आणि हे निवडणूक सोपीच जाणार. हे मी आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला उत्तर देतो. चला बोला. अरुण सावंतजी तुम्ही मगापासून इशारा करताय. कसं आहे कविताजी, बिचारे अखिल चित्रेजी आपल्या पक्षाच्या नेत्याची बाजू मांडताना माझा नेता वाघ आहे, माझा नेता वाघ आहे हे ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु जो वाघ असतो ना त्याला सांगायची कधीच गरज भासत नाही की मी वाघ आहे. बिचारे तुमचे नेते निवडणुकीला सामोरे जायलाच घाबरलेले आहेत आणि म्हणून त्यांनी अंबादास दानवे सारख्या एका आपल्याच पक्षातील पदाधिकाऱ्याला पुढे केले. त्यांना सतत ही भीती वाटते की कदाचित काँग्रेस पक्ष जो धोकादायक पक्ष सध्या आहे तो कधी माझा धोका करेल, घात करेल हे सांगता येत नाही. आणि माझ्या पक्षामध्ये पुढे होणारी फूट जी आहे म्हणून त्यांनी हा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला हे अजून लहान आहात तुम्ही, खूप काही शिकायचंय तुम्हाला. बर ठीक आहे. आणि तुम्हाला तर शिवसेना बाळासाहेब याचं काही माहित नाही. तुम्ही तर मूळ काँग्रेसी ना, तर तुम्ही काँग्रेस बद्दल बोलता बोलता कुठे इकडे वाला. काँग्रेसमध्ये राहून सुद्धा शिवसेनेचा अभ्यास 27 वर्ष करत होतो हे तुम्हाला नाही कळलं. ते अभ्यास पुस्तकांना होणार नाही हो, मुळात शिवसैनिक बनावं लागतं त्याच्यासाठी. हो, तुमच्या शिवसेना भवन मध्ये हा अरुण सावंत अनेकदा आले, तुम्हाला कधी कळलं पण नाही. फक्त सत्तेच्या लाचारीसाठी आणि फक्त तुम्हाला काँग्रेसमध्ये काय मिळालं नाही. एकनाथ शिंदेनी नवीन पक्ष फोडून मिळालं, तिकडे काहीतरी तुम्हाला मिळेल. आणि काँग्रेसच्या पायावर जाऊन लोळण घेतले बिचाऱ्यांनी. काय दुर्दशा करून घेतली त्यांनी. कुठे ठाण्यात जाऊन लोळण घेतलं. बाळासाहेब ठाकरेंनी कुठे तुमचे नेते.
जाऊ द्या, सगळे इकडे महाराष्ट्राला कुठल्या स्थलांतरितांची चिंता पडली आणि तुम्ही कुठलं तुमचं स्थलांतर चर्चेला, मायग्रेशन चर्चेला आणताय. मुद्दा इथे आहे की विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आता शांतपणे निवडणूक करणार आहात की त्या निवडणुकीमध्ये आणखीन फाटे फुटणार आहेत. अर्थात त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची भूमिका असेल ती काँग्रेसची. आता तरी काँग्रेस म्हणतंय की आम्ही उमेदवार देणार आहोत म्हणून, पण जर काँग्रेसनं उमेदवार दिला आणि त्याच्या उपर भाजपनं किंवा महायुतीमधल्या आणखीन कुठल्या पक्षानं उमेदवार दिला तर मात्र ही निवडणूक प्रचंड कष्टाची होईल महाविकास आघाडीसाठी. आणि कदाचित या सगळ्याची जाणीव होती म्हणून की काय महाविकास आघाडीनं आणि विशेषतः उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षानं उमेदवार निवडीमध्ये ही निवड केलेली आहे का, हा सवाल आहे. अर्थात याचं उत्तर उद्या फॉर्म भरून झाल्यानंतर, कुणाकुणाचे फॉर्म येत आहेत त्यानंतर आपल्याला सगळ्यांना मिळेल. आपण सगळेजण चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. या विशेष चर्चेमध्ये वेळ झाला इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.